हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल ऋतुजाज रेसिपी। आज आपण पाहणार आहोत मिसळची रेसिपी। त्यासाठी मी ते पॅनमध्ये तेल घेतलेला आहे। तेल गरम झाल्यास त्यामध्ये कापलेला कांदा घालून तो आपण छान लालसर असा फ्राय करून घेणार आहोत। इथे आपला कांदा छान फ्राय झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये कापलेला टोमॅटो, लसूण, आलं, हिरवी मिरची घालून छान फ्राय करून घेणार आहोत। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते ॲड करून हे सुद्धा पुन्हा छान फ्राय करून घेणार आहोत। इथे आपला मसाला मस्त फ्राय झालेला आहे, तो आपण मिक्सरच्या भांड्यात काढून त्याचे एक छान वाटण बनवून घेतलेलं आहे। आता पॅनमध्ये पुन्हा एकदा तेल घालणार आहोत। तेल गरम झाल्यास त्यामध्ये मोहरी घालावी। मोहरी तडतडल्यास जिरे, मोहरी जिरा तडतडल्यास त्यामध्ये बारीक कापलेला कांदा छान लालसर असा फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर आपण केलेले वाटण घालावे। वाटणसुद्धा छान मिक्स करून घ्यावे। त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मसाले, हळद, धनेपूड, जिरेपूड, मिसळ मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। इथे आपला मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये कोंब आलेली मटकी छान उकडून घेतलेली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। हे सुद्धा आपण छान मिक्स करून घ्यावे। इथे मिसळला एक मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। इथे आपल्या मिसळला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मस्त कटसुद्धा सुटलेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त मिसळ तयार आहे। वरून कोथिंबीर घालून घ्यावी। इथे आपली मटकीची मिसळ मस्त रेडी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तुम्हालासुद्धा आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ।